नमस्कार, मी दिशा. आपण पाहत आहात न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. मळगंगा देवीचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक. या महामार्गावर ठिय्या आंदोलनाचा इशारा. शेंडी बायपास रोडवरील प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मळगंगा देवी मंदिरात सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या धाडसी चोरीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून देवीचे 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि चांदीचे सिंहासन लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून MIDC पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. परंतु ग्रामस्थांचा आंदोलनाचा पवित्रा या घटनेमुळे भाविकांच्या भावना तीव्र दुखावल्या असून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मळगंगा देवी मंदिर देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 8 दिवसात जर पोलिसांनी चोरट्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला नाही तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तीव्र उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मात्र ग्रामस्थांच्या या इशाऱ्यानंतर आता पोलिसांवर आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. मी शेंडेगावच्या सरपंच प्रयागा लोंढे. तर आमचे आराध्य दैवत, आमचे श्रद्धास्थान मळगंगा माता देवी. तर आमच्या सर्व महिला भगिनी इथे दर पौर्णिमेला महाप्रसादाचा मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा केला जातो. आणि आमचे ह्या आराध्य दैवत आमची म्हणजे आमची मळगंगा माता देवी ह्या मंदिरामध्ये जे चोरी झाली तर त्या चोरीमध्ये मातेचे काही दागिने आणि काही मुकुट, नथ वगैरे असे सर्व दागिने मिळून जवळपास 1,20,000 पर्यंत मुद्देमाल चोरी झालेला असून तर या ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि श्रद्धास्थान जे आमचे देवीचे जे सर्वच भक्त आहेत त्यांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करते की आरोपी हा लवकरात लवकर तुम्ही शोधावा. आणि आरोपीचे फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय, परंतु 8 दिवस झाले तरी सुद्धा आरोपी पकडला जात नाही. तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की 8 दिवसाच्या आत जर आरोपी पकडला नाही तर आम्ही येत्या 8 दिवसामध्ये रस्ता रोको करू, मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको करू. कारण की आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मी गावच्या वतीने प्रशासनाला विनंती करते. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.